Hura baba 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 sikana rakatara la loria mashiko tara la le 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 le. Hura baba baba siana ra bara 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 karala tara la le 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 le. Hura baba 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 shebere bere 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 kanara la 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 le 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 le. Hura baba 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 basikana ratara la liora bashikona tare kanaria la la le 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 beshe beratana la la le 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 le. Hura baba 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 sikeri katana kalara la la le 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 le. Hura baba baba shebere kanara tara la la le 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 le. Hura baba 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 siana ra 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 beshikata kanara la la le le le. Hura baba baba basiana ra katara la le liora basiana ra katana ra le 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 le. Hura ba 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 she bere 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 kanara la tara la la le 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 le. Hura ba 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 se bere kanara la rio raba shikona tara lio raba si keke niara ra la le 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 le. Hua ba 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 sha bara bara mara masikana koro tara la rio raba si katara la le 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 le. Hure bere 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 sikana la tara la lio raba shiko tara la le 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 le. Hura baba baba siana la tara la rio raba shikona katara la le 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 besiara la 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 le le le. Hura baba 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 shikona kanara tara la lio raba sia tara la kanara le le le. Hura baba baba shibere bere bere kanara tara la la le 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 le. Hura baba 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 sebe kanara la 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 le 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 beshi bara 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 bara. धन्यवाद देते अब्बा बाप्पा, कारण तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे पिता, म्हणून मी तुझे आभार मानते व धन्यवाद देते प्रभू, कारण तू युगाच्या समाप्तीपर्यंत आमच्या बरोबर आहेस. व धन्यवाद देते अब्बा बाप्पा, कारण तू आम्हाला सहाय्यक म्हणून पवित्र आत्मा दिल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. तो प्रत्येक क्षणाक्षणाला आमची मदत करतो, म्हणून मी पवित्र आत्मा तुमचे आभार मानतो. व पिता, इथे बोलणारी मी नाही तर तुझा पवित्र आत्मा माझ्या मुखाद्वारे बोलणार आहे. व धन्यवाद देते अब्बा बाप्पा, कारण मला ठाऊक नाही या ठिकाणी कोणाला कशाची गरज आहे, पण पिता तू सर्वांची हृदय जाणतोस व तुला ठाऊक आहे की आम्हाला कशाची गरज आहे, आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला एकदम सोप्या रीतीने व उदाहरणासकट शिकवतोस, म्हणून मी तुझे आभार मानते. धन्यवाद देते अब्बा बाप्पा, कारण तू आम्हाला या ठिकाणी रोज तुझं स्वर्गाचं रहस्य जे जगापासून लपलेलं आहे ते तू आम्हाला तुझ्या मुलांना उघड करून देतोस, म्हणून मी तुझे आभार मानते व धन्यवाद देते पिता, कारण तू जो स्वतः प्रेम आहेस तेच प्रेम तुने आमच्या सर्वांच्या अंतःकरणात ओतल्याबद्दल मी तुझे आभार मानते व धन्यवाद देते पवित्र आत्मा, की तुम्ही माझ्या जिभेचा, माझ्या मुखाचा व माझ्या संपूर्ण शरीराचा ताबा घेतल्याबद्दल मी तुमचे आभार मानते व धन्यवाद देते पवित्र आत्मा. आज तुम्ही आम्हाला जे काही शिकवणार व जे काही शिकवलं आहे त्याचं बीज आमच्या हृदयाच्या चांगल्या जमिनीत पडून त्याला 100 पटीने पीक आलंच आहे असा माझा विश्वास आहे. धन्यवाद देते अब्बा बाप्पा व मी ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करते. आमेन आमेन आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. जेवले की नाही जेवले? जेवले की नाही जेवले? मग आता असा आवाज येत नाही ते झोप आली की काय? नाही ना? कोणालाच नाही आली ना? हालेलुया. मग आपण एवढे दिवस झाले काय शिकत आहोत? आवाज येत नाही मला. पवित्र आत्मा. काय पवित्र आत्मा आपल्या बरोबर आहे. अजून काय शिकलो आपण पवित्र आत्म्याबद्दल? कोण आहे पवित्र आत्मा? सहाय्यकर्ता, मदतगार, अजून ॲडव्होकेट, अजून कम्फर्टर,
प्रोटेक्टर. उत्तर बरोबर आहेत. शिकलो आपण, पण काय खरोखर ते मी माझ्या जीवनात वापरत आहे? आता गप्प राहिले. हालेलुया. काय मी खरोखर माझ्या जीवनात वापरत आहे? जेव्हा तुम्ही काम करता, वापरावं लागेल, मग ती कधी वापरणार? वापरत आहोत. कशा प्रकारे? कारण तो करुणाकर पिता आहे आणि आपण शिकलो कळवलाबद्दल. मग जर माझ्याकडे तो कळवलाच मला नसेल, तर मी स्वार्थामध्ये जगत आहे की नाही? आपल्याला बघायचं आहे की माझ्यामध्ये खरोखर कळवला आहे की मी स्वार्थामध्ये जगत आहे. आपण एका वचनाकडे जाऊ. योहान अध्याय 14 वचन 16. मी पित्याला विनंती करीन. आता मी कोण आहे इथे? मी अमृता. मी आहे. कोण आहे? मी म्हणजे कोण आहे? प्रभू येशू. मी पित्याला विनंती करीन म्हणजे प्रभू येशू काय सांगत आहे? की तो स्वतः पित्याला विनंती करील. पुढे मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. म्हणजे प्रभू येशू स्वतः पित्याला विनंती करीत आहे की सेम टू सेम त्याच्यासारखा पवित्र आत्मा देणार आहे की दिला आहे. आणि तो पवित्र आत्मा सेम टू सेम प्रभू येशू सारखाच आहे की नाही? तोच आहे की नाही? मग तो तुमच्यामध्ये आहे की अजून देणार आहे? दिला आहे. म्हणजे पुत्रांनी पित्याला विनंती केली आणि पित्याने तो आपल्याला दिला. मग आता ते पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ते तिघ एक आहेत की नाही? एकच आहेत की नाही? आणि तेच तिघ आता आपल्या बरोबर आहेत की नाही? आपण आता चौथा व्यक्ती काय करत आहोत? आपल्याला पवित्र आत्मा दिला, ते तिघ आता आपले बरोबर आहेत आणि तो पवित्र आत्मा आपल्या बरोबर रात्रीचा झोपायला जातो, सकाळी परत येतो. हो, पवित्र आत्मा रात्रीचा झोपायला जातो, सकाळी परत येतो. की जेव्हा आपण जेवण घेतो तो जेवायला जातो आणि जेवल्यानंतर परत येतो. काय लिहिलंय वचनात? परत वाचा. मी पित्याला विनंती करीन. मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. सदा सर्वदा. मग आता तो आपल्या बरोबर सदा सर्वदा आहे की येतो जातो? आणि तो छोटा मुलगा असो की मोठा असो, तो बारीक असो की जाडा असो, तो काला असो की गोरा असो, तो भेदभाव करतो की सर्वांमध्येच आहे? की तो बोलतो हा थोडा जाडा आहे, याच्यामध्ये मी नाही जात, हा बारीक आहे, याच्यात जातो? सर्वांमध्ये आहे.
मग ते तिघ जण आता आपल्या बरोबर आहेत की नाही ना. आपण आता झालो चौथा व्यक्ती. मग आता ते तिघ सांगतात की चल आज आपल्याला वचन द्यायला जायचं आहे. मग त्यावेळेला आपण काय करतो, थोडं झोपू द्या, थोडी मासली आले, अंग मास थकलय, आज थोडा आराम करते, प्रभू बघू आपण उद्या जाऊ. मी असं करतो की जातो. कुठे जाता? काल आपल्याला सांगितलेलं की एक व्यक्ती पकडा आणि त्याला काय काय सांगा, वचन सांगायला सांगितलेलं की नाही. मग किती जणांनी सांगितलं? एकच. एका व्यक्तीला तरी सांगितलं. सांगायला पाहिजे, कारण जेव्हा आपण संकटात होतो, जेव्हा आपण प्रॉब्लेम मध्ये होतो, त्यावेळेला असाच कोणीतरी व्यक्ती आला, पवित्र आत्मा स्वतः त्या व्यक्तीच्या द्वारे आला आणि तुम्हाला वचन सांगितलं आणि तुमचं सांत्वन केलं की नाही. मग आता जसं मला सांत्वन भेटलं त्याच प्रकारे माझा जो दुसरा भाऊ आहे, माझी जी बहीण आहे, जी त्रासामध्ये आहे, आता मला पण तिला पवित्र आत्म्याच्या द्वारे सांत्वन करायचं आहे की नाही, करायचं आहे की नाही. जसं उदाहरण की समजा लविनाबाई तुम्हाला कर्ज होतं, उदाहरण समजा तुम्हाला कर्ज होतं आणि त्यात पवित्र जेव्हा तुम्ही कर्जामध्ये होते त्याच वेळेला पवित्र आत्म्याने तुम्हाला सांत्वन दिलं आणि त्या कर्जातून तुम्ही वचनाद्वारे बाहेर आले. मग आता तुम्हाला ती चावी भेटली की नाही, की कर्जातून कसं बाहेर येऊ शकतो. मग तीच चावी घेऊन आता समजा की ही आजी आहे, त्यांना कर्ज आहे, मग तुम्ही नाही जाणार तिला सांगायला, काय सांगणार की जशी मी कर्जात होती आणि मला सांत्वन भेटलं, मला जी चावी भेटली आहे त्याच चावीने आता जी ती अडकली आहे, जे टाळलं आहे ते मी त्या चावीशी तिचं खोलू शकतो की नाही. हा, पण मी सांगू शकतो की नाही. मग त्याच प्रकारे आता तुम्ही समस्या कुठली तरी असेल, होती की नाही, कुठल्या तरी समस्येत होते की नाही, आणि त्या समस्यातून तुम्हाला पवित्र आत्म्याने सांत्वन देऊन बाहेर काढलं आणि तुम्हाला त्याची समज भेटली. मग आता तेच समज घेऊन मला पवित्र आत्म्याच्या मदतीद्वारे जो माझा भाऊ, जी माझी बहीण त्याच समस्येमध्ये आहेत, त्यातून मी त्यांना काढू नाही शकत. काढू शकते, पण काढायला जावं लागेल की नाही, कृती करावी लागेल की नाही. मग आता परत वाचा वचन. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. मग हे प्रभू येशू कोणाला सांगत होता? कोणाला सांगत होता? शिष्याना सांगत होता की तुम्हाला दुसरा कैवारी. मग आपण शिकलो पहिला कैवारी कोण? पहिला कैवारी कोण होता? झोप आली की काय? पहिला कैवारी कोण होता? येशू. आणि आता दुसरा कैवारी कोण आहे? पवित्र आत्मा. मग आता मला सांगा की प्रभू येशू शिष्यांबरोबर स्वतः होते की नाही? त्यांच्या बरोबर त्यांना शिकवलं, त्यांना चमत्कार करायला शिकवलं, खूप काही शिकवलं की नाही? मग जर ते आता आपले बरोबर असू शकते, ते तुम्हाला चान्स भेटला असता, तुम्हाला पण वाटत असेल की प्रभू येशू माझ्या बरोबर पाहिजे.
मग तो जेव्हा शारीरिक रूपात होता त्याच वेळेला एक टायमाला उत्तनला पण राहू शकते, एक टायमाला चौकाला पण जाऊ शकते. जेव्हा तो शारीरिक रूपात होता त्या वेळेला जर हे अंकल उत्तन मध्ये त्याला बोलावतात तर तो उत्तन मध्ये आहे, आणि त्याच टायमाला ही बाई बोलते की तू चौकाला ये, मग तो चौकाला पण त्याच टायमाला जाईल. जाऊ शकतो नाही. म्हणून त्याने काय केलं, पवित्र आत्मा दिला की नाही. मग तोच पवित्र आत्मा एक टायमाला उत्तनला पण असू शकते, त्याच टायमाला तो चौकाला पण असू शकते की नाही. न तोच पवित्र आत्मा आता तुमच्या आमच्या मध्ये आहे की नाही. होय, पण दिसत नाही सिस्टर. दिसते नाही. मग आपण त्याची मदत घेतो की पहिला बाजूवाल्याकडे जातो. खरोखर सांगा ह. घेणार, अजून घेणार. पहिला माहित नव्हतं तर आपण काय करायचो, मी पण त्याच्यामध्येच. पहिला मला पण नव्हतं माहित की पवित्र आत्मा कोण, अब्बा बाप्पा कोण. फक्त माहित होतं प्रभू येशू आहे. तुम्हाला माहित असेल, पहिल्यापासून माहित असेल ना की पवित्र आत्मा आहे. पहिल्यापासून तुम्ही मदत घेत असाल, तुम्हाला पण नव्हतं माहित. मग आता तरी माहित पडलं की नाही. मग विचार करा की मी केवढा माझा वेळ वाया घालवला. केवढी वर्ष झाली तुम्हाला, म्हणजे 50 वर्ष मी फुकट घालवली की नाही. मग आता जो वेळ मला भेटला आहे, मला माहित आहे की पवित्र आत्मा आता माझ्या बरोबर आहे, ते तिघं माझे बरोबर आहेत, आणि आता मला त्यांच्या बरोबर जावायचं आहे की नाही. जशी मी बंधनात होती आणि मला पवित्र आत्म्याने त्या समस्येत सांत्वन करून मला त्या समस्येतून काढलं. आता माझं काम काय आहे, मग दुसऱ्यांना पण काढायला सांगायचं. आपण एक वचन वाचू, योहान 14 वचन 26. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. काय लिहिलं आहे वचनात, परत वाच बाय. तरी आता रिक्षा गेला, आता बाहेर नको लक्ष द्या, आता इकडे लक्ष द्या. तिच्या मागे बोला. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. मग प्रभू येशू काय सांगत होता शिष्यांना, काय लिहिले वचनात, की पवित्र आत्मा पाठवील. पण आता पाठवला आहे की नाही, दिला आहे की नाही, दिला आहे. आणि तो आपल्याला गोष्टी शिकविल, आणि आता सुद्धा तो शिकवत आहे की नाही. मग आता जे मी शिकते, जो पवित्र आत्मा मला शिकवतो, तेच मला माझ्या जीवनात वापरून दुसऱ्यांच्या पण जीवनात मला कार्य करायचं आहे की नाही. जे सांत्वन पवित्र आत्मा मला देतो, तेच सांत्वन घेऊन मला दुसऱ्यांच्या जीवनात त्यांना पण सांत्वन देवायचं आहे की नाही. देवाला लागेल का नाही मग. आणि त्याच सर्वांची तुम्हाला आठवण करून
देईल. असं आता तुम्ही बोलू शकता, की आम्ही शिकलो नाही, आम्ही काही जाऊन सांगायला. मी बोलू शकते? मग आता पवित्र आत्मा तुमच्यामध्ये पण आहे की नाही आहे? त्या याला वारा. पवित्र आत्मा आहे की नाही? मग आता मला घरातून बाहेर जाऊन जी माझी मैत्रीण आहे, जी आजूबाजूला आहे, त्यांना सांगावं लागेल की नाही? जे जे पवित्र आत्म्याने तुमच्या जीवनात कार्य केलं तेच मला जाऊन सांगायचं आहे. मग ते जड आहे की सोप्पं आहे? सोप्पं आहे. हालेलुया, हालेलुया. मग आपण सकाळी शिकलो ते वचन कोणचं? करंथीकरास दुसरे पत्र अध्याय 1 वचन 3. आपल्या प्रभू येशू प्रभू येशू ख्रिस्ताचा देव ख्रिस्ताचा देव व पिता व पिता जो करुणाकर करुणाकर पिता पिता व सर्व व सर्व सांत्वनदाता सांत्वनदाता देव देव तो धन्यवादित असो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता जो करुणाकर पिता म्हणजे इकडे आपल्याला वचनामध्ये काय सांगत आहे की त्याचा स्वभाव कसा आहे? कसा आहे शिकलो की नाही आपण सकाळ? करुणाकर पिता आहे व तो सर्व सांत्वनदाता म्हणजे तो मला फक्त एका क्षेत्रात सांत्वन नाही देत, तर माझ्या जीवनातील सर्व क्षेत्रात तो मला काय देतो? सांत्वन देतो. आणि तो धन्यवादित असो. मग आपण एका व्यक्तीला धन्यवाद का देतो? का देतो? मग आपल्याला धन्यवाद का द्यायचा आहे? धन्यवाद देता? आपण धन्यवाद देतो. मग का द्यायचा आहे? जसं ब्रदरने उदाहरण सांगितलं की जर तुमच्या घरी लग्न असेल आणि तुम्ही सर्व मस्त मस्त पक्वान बनवले आहेत. वडे पहिला वडेच सुचते. हालेलुया. चिकन बनवलंय, वायवायले प्रकारचं बनवलंय आणि जर ती आंटी आली आणि तुम्हाला एक वाटी डाळ दिली, तर तुम्ही त्याच हृदयातून त्यांना धन्यवाद देणार की घेणार आणि ठेवणार की चल दिले ते ठेवीतय? काय करणार? मटण केलंय आणि डाळ कोण खाणार? आणि त्याच प्रकारे जर तुमच्या घरी खायला काहीच नाही आणि तुम्ही सकाळपासून भुके आहात आणि तुम्हाला खूप भूक लागली आहे आणि ती आंटी ती डाळ रात्रीची जरी घेऊन आली आणि भात घेऊन आली, तर तुम्ही काय करणार? पण ते रात्रीचं आहे तरी पण खाणार. का खाणार? कारण भूक लागले. त्याच टायमाला तुम्हाला त्याची गरज आहे की नाही? आणि तुम्ही तिला असंच पाठवणार? ती अशीच घेणार की बोलणार की तुझे खूप खूप आभार? हृदयातून बोलणार की नाही? मग आपण आभार का बोलतो कोणाला? जेव्हा आपल्याला त्याची गरज असते. मग आता मला धन्यवाद का द्यायचा आहे? का द्यायचा आहे? प्रभू येशूने मला काय सर्व काही दिलं आहे, पवित्र आत्मा दिला आहे, म्हणून मला धन्यवाद द्यायचा आहे. हालेलुया. मग रोज
वचन बोलतो की नाही? त्याच्यात काय बोलतो? धन्यवाद प्रभू येशू, तुला बसलेल्या माराने मी पूर्णपणे. मग ते का बोलतो तुम्ही? का धन्यवाद देता की तुला बसलेल्या माराने मी पूर्णपणे बरी झाली आहे? वचन बोलता की नाही ते? मग का बोलता? कारण तूने मला बरं. आंटी तुम्ही वचन बोलता? तुम्ही वचन बोलता की धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने तुम्हाला पूर्णपणे बरे केले आहे. मग प्रभू तुम्हाला बरं करणार म्हणून तुम्ही बोलता की नाही? हो की नाही? मग प्रभू मला बरं करणार म्हणून मला बोलायचं आहे की त्याने मला ऑलरेडी बरं केलं आहे आणि आता मला त्याला धन्यवाद द्यायचा आहे? मग बरं करणार म्हणून वचन बोलायचं आहे की केलं आहे? मग जेव्हा मी वचन बोलतो तेव्हा माझे विचार काय असतात? की मी वचन बोलतो, माझं खूप डोकं दुखते, वचन बोलतो म्हणून आता मी बरी होणार. हो की नाही? परत होय की त्याने मला बरं केलंय म्हणून आता मी वचन बोलते. बरं केलं आहे म्हणून आता मला त्याला धन्यवाद द्यायचा आहे. कारण सैतान दाखवतो की बघ तुझं डोकं दुखत आहे, बघ तुझा पाय सुजला आहे, बघ तुझा हात दुखत आहे. तो काय दाखवतो? हकीकत दाखवतो की बघ 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 कौर कर्ज आहे, बघ बघ तो दाखवतो ना. आपण काय, हो एवढं आहे, हो दुखत आहे, हो त्याच्यामध्ये हो करतो की जो मला प्रभूने वचन सांगितलं आहे त्याच्यावर मी उभी राहते. सैतानाला हो करतो की जे प्रभूने मला वचन सांगितलं आहे त्याच्यावर मी उभी राहते. वचन माहित नव्हतं तर त्याच्याबरोबर हो हो करायचो. आणि जसा उंदरासाठी तुम्ही पिंजरा मांडलाय कधी? उंदीर पकडलाय कधी? माझी भाषा समजते की नाही समजत? समजते ना? मग उंदीर माहित आहे? उंदीरच बोलतात ना? माऊस. हा. तर तो पकडलाय कधी? पिंजरा मांडलाय. मग कसा मांडतो? फक्त ठेवतो की त्याच्यामध्ये काहीतरी ठेवतो? काय ठेवतो? बोंबील. त्या पिंजऱ्यामध्ये बोंबील लावला तळलेला आणि ठेवला. मग तुम्ही तिकडेच राहता की जाता? जातो. मग कोण येते? उंदीर येते आणि तो मस्त येतो नाचत नाचत खेळत खेळत की हा आज मस्त तळलेला बोंबील आहे. आणि काय करतो? त्या पिंजऱ्यामध्ये जातो की नाही? त्याला माहित असते की आता माझं काय होणार आहे त्याला माहित असते? त्याला माहिती नसते. म्हणजे तो मस्त नाचत नाचत येतो आणि जसा आत शिरतो, जसं बोंबील दिसते आणि जसा तो खायला जातो त्याच वेळेला दरवाजा बंद होतो आणि त्या पिंजराचा गेम फिनिश. मग त्याच प्रकारे तो सैतान काय करतो? मस्त एक पिंजरा मांडतो, त्याच्यात मस्त रव्यामध्ये फ्राय केलेला बोंबील लावतो आणि तुम्हाला पाठवतो. मग आपण काय करतो? हे जित्ता बोंबील आहे करतो की नाही? आणि तो खायला जातो त्याच वेळेला काय होते? काय होते आंटी? गेम फिनिश होते. मग तसाच तो मोह देतो की नाही? कोणाला असेल याचा मोह, कोणाला असेल व्यभिचाराचा, कोणाला असेल मोबाईलचा. आणि मग तो देतो आणि आपण काय करतो? बोंबील आहे म्हणून खात नाही की जातो खायला? जातो. आणि मग काय होते? गेम फिनिश. मग जो उंदीर त्या पिंजऱ्यामध्ये आता पापा फसला, मग त्या उंदराचं तुम्ही काय करता? गरम पाण्यामध्ये टाकता. कोण कोण गोणीमध्ये बांधून
मारते. मग त्याच प्रकारे सैतान सुद्धा काय करतो? मारतो की नाही? मग आता मला त्याच्या हातून मार खायचा आहे की मला त्याला आता मारायचा आहे? आणि आता सहाय्यक म्हणून पवित्र आत्मा पण दिला. मग मला आता असंच घरी गप्प बसायचं आहे की कार्य करायचं आहे? त्याचं कार्य करायचं आहे. मग आता सर्वांना पवित्र आत्मा दिलाय की नाही? मग आता मी एक प्रश्न विचारते की पवित्र आत्मा दिलाय, मग आता तुम्ही काय करणार? पवित्र आत्मा दिलाय, मग आता त्याचं काय करणार? मच्छी धरणार? काय करणार? काहीतरी बोला. सत्याच्या मार्गावर चालणार. ते पापाचं झालं. तुमचं काय? काल आपण काहीतरी शिकलो की नाही? मला त्याची साक्षीदार व्हायचं आहे की नाही? मग कसं होणार साक्षीदार? जे त्याने माझ्या जीवनामध्ये जिथे मी फसली होती आणि त्याने मला काढलं, त्याच प्रकारे जो माझा भाऊ आहे त्याच्याजवळ आता मला जायचं आहे आणि जसं त्याने मला काढलं तेच त्याला सांगायचं आहे. हो की नाही? मग हे सोपं आहे की कठीण आहे? सांगू शकतो की नाही? तोंड आहे की नाही? आणि चालायला पाय पण आहेत. मग आता काय करायला पाहिजे? जायला पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे की नाही पहिला? आता इथून निघल्यावर पहिला मी निर्णय घेते की आज मला कसं ना कसं एका व्यक्तीला तरी वचन सांगायचं आहे. मला त्या प्रभूचं काम करायचं आहे. आणि मग बघा, तुम्ही घरी जातोच तुम्हाला एकतरी व्यक्ती भेटणारच भेटणार. मग त्याला काय सांगणार? वचन की जगाच्या गोष्टी? कारण पवित्र आत्म्याला फक्त वचनच समजते, दुसरं तो जगाचं सांगतो. आणि जर मी गेली आणि सांगितलं जगाचं, मग तिथे मीच फटके खाणार की नाही? तुम्ही पण जाणार आणि त्या व्यक्तीला पण घेऊन जाणार. मग मला वचनच सांगायचं आहे की जगायचं सांगायचं आहे? वचनच सांगायचं आहे. कारण पवित्र आत्मा हा शांतीचा आत्मा आहे आणि तो काय करतो? सांत्वन करतो आपल्याला आणि त्याच सांत्वनाद्वारे आपल्या हृदयामध्ये शांती येतो की नाही येत? मग आता तीच शांती मला इतरांना द्यायची आहे की नाही? कारण आपला पिता स्वतः प्रेम आहे आणि आपण त्याची मुलं आहोत की नाही? मग जर एखाद्याचा पिता जर पोलीसवाला असेल तर त्याची मुलं पण काय होतात? एखाद्याचा पिता डॉक्टर असेल मग मूल पण काय होतो? डॉक्टर होतो. मग आपला पिता प्रेम आहे, मग मला पण काय व्हायचं आहे? प्रेम. खरोखर घरामध्ये माझी कृती कशी असते? एंजल एंजल ना? घरामध्ये माझी कृती कशी असते? प्रेम जो माझा पिता आहे तसंच मला पण प्रेम करायचं आहे की नाही? हो की नाही? आणि प्रेम आपल्यामध्ये ओतलं आहे की नाही? रोमकरास पत्र अध्याय 5 वचन 5 वाच. आणि आशा तिच्या मागे बोला सर्वजण. आणि आशा लाजवत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. कोणाच्या द्वारे झाला आहे? पवित्र आत्म्याच्या द्वारे माझ्या अंतःकरणात
कोणाच्या प्रीतीचा? वर्षा होणार आहे की झाला आहे? होणार आहे की झाला आहे? मग आता माझी कृती कशी पाहिजे? होणार आहे की झालं आहे? म्हणजे आता प्रेम मध्ये आहे, मग तेच आता मला बाहेर काढून दुसऱ्यांना द्यायचं आहे की नाही? आणि वर्षाव कोणाच्या द्वारे झाला आहे? पवित्र आत्मा. मग आपण गेल्या रिट्रीकला शिकलो की मला त्याच्या प्रेमाची लांबी, रुंदी, उंची आणि खोली मोजायची आहे की नाही? मग किती जणांनी मोजली? एकच व्यक्ती. आणि ती रुंदी, खोली, उंची, लांबी मी एकली मोजू शकते? एकली मोजू शकते? मग त्यासाठी मला कोण दिला आहे? पवित्र आत्मा दिला आहे. मग आता मी काय केलं? कोणीच नाही मोजली? कोणीच नाही मोजली? मोजली की नाही? जे आपण इकडे आता तुम्ही आले, तुमचा वेळ दिला की नाही? तुम्ही शिकत आहात की नाही? मग एखादा व्यक्ती का शिकतो? एखादा माणूस का शिकतो? कधी शाळेत गेले? गेल्यात कधी शाळेत? शाळेत गेलेत की नाही? मग शाळेत का जातो माणूस? शिकायसाठी जातो. का शिकतो तो? का शिकतो एखादा माणूस? पापा का शिकतो एखादा माणूस? की त्याला पण त्याच्या जीवनामध्ये तेच पुढे जायचं आहे की नाही वापरून? मग आता मी इथे काय येतो? शिकण्यासाठी येतो. मग मी काय शिकत आहे? की जे पवित्र आत्मा मला शिकवत आहे, जसं शिष्यांनी शिकून ते कार्य केलं, त्याचप्रमाणे आता मला सुद्धा कार्य करायचं आहे की नाही? जसं प्रभू येशूने स्वतः आपण वचन घेतलेलं की त्या मुलाला सांगितलं उठ, आणि तो उठला. आणि प्रभू येशूने किती काही शिकवलं आहे, तेच आता मला सुद्धा शिकून प्रभू येशूसारखं कार्य करायचं आहे की नाही? करायचं आहे. म्हणून मी शिकत आहे की आता पण माझं लक्ष आहे की मला आशीर्वाद कसे भेटणार, आरोग्य कसं भेटणार, याच्यावर माझं लक्ष आहे. की जो मला पवित्र आत्मा शिकवत आहे, त्याला घेऊन आता मला माझ्या जीवनात कार्य करून दुसऱ्यांच्या जीवनात सुद्धा त्यांच्या जीवनाचा बदल करायचा आहे. कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला वचन सांगतो, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो प्रभूविषयी आणि त्याचं जीवन बदलते, तर तोच एक आत्मा प्रभूच्या राज्यात आला की नाही? आणि जेव्हा तो आत्मा प्रभूच्या राज्यात येतो, तेव्हा तुमच्या नावाने स्वर्गात आनंद होतो. होतो की नाही? कारण तुम्ही एक एक आत्मा वाचवला, मग तुमचं स्वर्गात नाव लिहिलं आहे की नाही लिहिलं आहे? लिहिलं आहे की नाही लिहिलं आहे? म्हणून आता मला आणायचं आहे की नाही आणायचं? आणायचं आहे. हालेलुया. मग आता मला पवित्र आत्म्याची मदत घेऊन चालायचं आहे की नाही? आणि जो माझ्यामध्ये कळवाळूपणा आहे, तोच मला आता इतरांना दाखवून त्यांची मदत करायची आहे की नाही? की जसं मला सांत्वन भेटलं, तसंच त्याच प्रकारे आता मला दुसऱ्यांना सुद्धा सांत्वन द्यायचं आहे. आपण एका वचनाकडे जाऊ. कलेसिकलास कलेसिकरास पत्र अध्याय 1 वचन 26 बघ. वाचा.
हे रहस्य युगानयुग युगानयुग पिढ्यानपिढ्या पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते. गुप्त ठेवलेले होते, परंतु आता आता त्याच्या पवित्र जनांना पवित्र जनांना प्रकट झाले आहे. ते हे वचन होय. म्हणजे एक वचन आहे जे युगानयुग आणि पिढ्यानपिढ्या काय होतं, गुप्त होतं, पण आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट झालेला आहे. मग बघायचं आहे काय आहे ते, हो की नाही. असं जेव्हा कोण आपल्याला प्रश्न विचारते आणि आपण त्याला सांगतो की हो, म्हणजे आपण काय सांगतो की खरोखर मला शिकायचं आहे, काय आहे ते रहस्य तुम्हाला सांग, पण इकडून मी बघते चेहऱ्यावर असेच आहेत. मग समोरच्याला शिकवायचं इच्छा होईल, मग मला काय दाखवायचं आहे की खरोखर मला शिकायचं आहे की नाही. मग जे प्रश्न मला विचारले जातात त्याचं जेव्हा मी उत्तर देईन, म्हणजे मी त्यांच्या समोर नम्र होते आणि त्यांना काय करते की हो तुम्ही मला शिकवा पवित्र आत्मा. शिकायचं आहे की नाही, मग रहस्य काय आहे ते जाणायचं आहे की नाही. मग आता मला सांगा इथे कोण कोण पवित्र आहेत. एकच, दोन, तीन, सर्व मला नाही माहित. हात वर करा. सर्वाची गोष्ट सांगू तुम्हाला. एक व्यक्ती होता आणि खूप लोक होती. तर ते एका ठिकाणी प्रवास करत होते आणि ते एका ठिकाणी थांबले आणि एक व्यक्ती मी आली तुमच्याकडे आणि विचारलं, तुम्ही वडापाव खाणार. ते तुम्ही असं नाही बोलले की मी खाणार, तुम्ही बोललं हा सर्वच खाणार. आणि मग मी वडापाव सर्वांना आणले. हे उदाहरण हा. विचार करा की हे सर्वजण आपण प्रवास करतो आणि मी तुम्हाला विचारलं की वडापाव खाणार, तुम्ही बोलले हो सर्वच खाणार. मी सर्वांसाठी वडापाव आणले आणि ते सर्व सांगतात की आम्ही नाही खाणार. आणि मी आलो वडेपाव तुम्हाला दिले आणि बोलते पैसे दे. मग आता सर्वांचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील की नाही. मग आता सर्वांची जबाबदारी घ्यायची की माझी स्वतःची, की हो मी खाणार दुसऱ्यांचं माहित नाही, की सर्वांची जबाबदारी घ्यायची आहे स्वतःची. माता सांगा कोण कोण पवित्र आहेत. बघते आम्ही पवित्र नाही. महत आहेत की नाही. मग वर करा. सिस्टर आप पवित्र नहीं हो. पाप होता है. हम एक वचन में जाएंगे. हाँ हम वचन बताती हूँ आपको. हिब्रूज 10:10, इब्रिलों का पत्र अध्याय 10 वचन 10. सिस्टर आपको मराठी समझ में आता है ना. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत. किया हुआ है कि करने वाला है. तो जो वचन कहता है मुझे उस पर ही ध्यान देना है, मुझे जब जो कहता है उस पर नहीं ध्यान देना. क्योंकि जब प्रभु यीशु आए थे उन्होंने मेरा एक ही बार में सब पाप, मेरा सब श्राप, जितनी भी चिंता, जितना भी टेंशन, जितना भी बीमारी था वो सब लेकर एक ही बार क्रूस पर गया और उसके एक ही बार हुए देह अर्पण के द्वारा मुझे उसने पवित्र ठहराया है. तो उसने जब प्रभु यीशु आया तो उसने हमारे जो पाप होने वाले थे, जो हो रहे हैं और जो हो गए हैं, वो सब पाप लेकर गया. तो लेकिन फिर भी शैतान क्या कहता है, देख तुझसे आज ये गलती हुई, तू पवित्र नहीं है. लेकिन वचन कहता है कि तू पवित्र है. तो अभी मुझे जो शैतान कहता है उस पर ध्यान देना है कि जो प्रभु वचन में कहता है उस पर. तो अभी आप पवित्र हो कि नहीं हो. हाँ वचन के अनुसार हूँ, मतलब अभी मुझे माइंड में भी चेंजेस करना है
क्योंकि शैतान ने वो सब पुराना जो आपके हाथों से अभी कुछ रॉन्ग हुआ होगा वो आपके अंदर डाला है कि तूने ये गलती की इसलिए तू पवित्र कभी नहीं हो सकती। लेकिन अभी मेरा काम क्या है कि जो झूठ मेरे अंदर भरा है उसको निकालना है और जो सत्य प्रभु ने दिया है उसको डालना है। तो आप अभी बताओ कि कैसे निकाल सकते हो। मैं आपसे पूछ रही हूँ कि मैं वो कैसे निकाल सकती हूँ। अगर मुझे किसी पुरानी चीज को निकालना है इसलिए मुझे नई चीज को डालना पड़ेगा। मुझे वो पुरानी चीज को निकालने के पीछे नहीं जाना, उसके बदले में अभी एक नई चीज पर मेरा ध्यान लगाना है। तो अभी नई चीज क्या है कि हम पवित्र प्रभु एक यीशु के एक बार हुए देह अर्पण के द्वारा आप पवित्र हो कि नहीं। तो अभी मुझे मेरा ध्यान किधर लगाना है। तो अभी जो पुराना है उसको निकालने के पीछे नहीं जाना, मुझे जो सत्य है अभी उस पर मुझे दिन रात मनन करना है कि मैं पवित्र हूँ। प्रभु यीशु के हुए एक ही अर्पण के द्वारा मुझे पवित्र किया गया है। अभी मुझे ध्यान मेरा इस पर लगाना है और जब आप इस पर ध्यान लगाओगे कि आप देखोगे कि जो पुराना था वो अपने आप गया। तो अभी पवित्र हो कि होने वाले हो। अभी हो। धन्यवाद यीशु। कुछ डाऊट होगा तो पूछो। समजा की नाही। मग आता आपण पवित्र आहोत की होणार आहोत। आहोत। अजून कोणाला डाऊट आहे आहे त्या पाठच्या वचनाकडे जाऊया। कलेसीकरास पत्र अध्याय 1 वचन 26। वाचा। जे रहस्य युगानुयुग युगानुयुग पिढ्यानपिढ्या पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे ते हे वचन होय। मग आता पवित्र आहेत की नाही। मग रहस्य जाणायची उत्सुकता आहे की काय आहे रहस्य। पुढे ह्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयामध्ये काय आहे हे आपल्याला पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले। गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तो ते रहस्य आहे। मग आता काय रहस्य आहे। काय रहस्य आहे की तो कोणाच्या मध्ये आहे। म्हणजे तुमच्या आमच्या मध्ये कोण आहे। ख्रिस्त म्हणजे स्वतः येशू आहे की नाही आहे। मसा काय आनंद नाही होत की तो स्वतः आता मला त्याला इथे तिथे शोधायची गरज नाही की तो स्वतः आता माझ्या मध्ये आहे। मग पापा काय नाही वाटत। एक उदाहरण देते। तुम्ही चाय बनवलाय कधी। चाय बनवलाय कुठला बनवलाय दुधाचा की काला। दोन्ही। मग आता एक उदाहरण देते। जेव्हा तुम्ही काला चाय बनवता आणि जेव्हा तुम्ही दुधाचा चाय बनवता, जेव्हा मी काला चाय बनवला त्याचं जे भांड्याला काय बोलता गजुलं समजते। गजुलं जे गजुलं असते काल्या चायचं हा ते मला घासतो त्याला काय बोलता ओटण्यास सोपं जाते की नाही ते लगेच होते। आणि जे दुधाचे चायचं टोप असते गजुलं ते चाय उकळून झाला आणि जेव्हा आपण ते घासायला जातो तेव्हा मला थोडं जोर द्यावं लागते की नाही।
ते घासण्यासाठी मला थोडं अजून प्रेशर द्यावं लागते की नाही? मग त्याच प्रकारे आता आपलं हे जे गजूलं आहे ते दुधाचे चाईचं आहे की काल्या चाईचं आहे? जर काल्या चाईचं असेल तर ते वचन लगेच मी पकडतो, आणि जर दुधाच्या चाईचं असेल तर ते भांडण होते की युद्ध चालू असते की नाही? अभी सिस्टर आपके मन में भी चालू होगा कि मैंने सुना है कि मैं पवित्र नहीं हूँ और ये बता रही है कि मैं पवित्र हूँ, तो युद्ध चालू है कि नहीं? कि कैसे पहले मैं तो अपवित्र थी, अभी कैसे क्या पवित्र हो गई? युद्ध चालू है कि नहीं? तो उसी को युद्ध कहते हैं ना, वॉर को ही युद्ध कहते हैं ना। तो अभी मेरा जो पतेला है वो किस चाय का है? काले चाय का है कि दुधाचे चाचा आहे? लगेच घासते. काय माहित आता कुठला चाय बनवलाय. मग ते घासायला टाइम जाणार की नाही? मग जसं मी त्या वचनावरच दिवस रात्र मनन करीन, पवित्र आत्म्याची मदत घेईन, तेव्हा ते मला घासायला सोपं जाणार की नाही? पण जर मी अशीच जाते आणि येते, बसते, मग माझं काय होऊ शकते? जीवन बदलणार? मग जर माझंच नाही जीवन बदलणार तर मी दुसऱ्यांचं कसं काय बदलू शकते? आता सर्वांना सांगायचे आहे की नाही? साक्षीदार व्हायचं आहे की नाही? मग मी कशी काय साक्षीदार होऊ शकते? पहिला ते मी माझ्या जीवनात वापरणार, तेव्हाच मी सांगू शकते की नाही? मग आता पहिला मला काय करावं लागेल? पहिला स्वतःच्या जीवनात वापरून दुसऱ्यांना पण सांगावं लागेल की नाही? हालेलुया. मग काहीतरी समजलं, काहीतरी शिकले, आज काहीतरी शिकायला भेटलं. काय शिकले? काय शिकले? मग आता मला त्याची मदत घ्यायची आहे. अजून काय शिकले? कणवालूपणा. कळवला मला दुसऱ्यांचा जर येत नसेल तर समजा मी कुठे आहे? मी स्वार्थात जगत आहे की निस्वार्थी? प्रभूने कुठलं प्रेम केलं आपल्यावर? मग आता मला सुद्धा काय कुठलं प्रेम करायचं आहे? एका वचनाकडे जाऊ. योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 वचन 18. पुरं 19. बस वाचा. मी देवावर पाठचं घे 19 वाचा. पहिल्याने त्याने आपल्यावर आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. मग आपण त्याच्यावर का प्रीती करतो? त्यांनी पहिला आपल्यावर केली म्हणून आता मला पुढे. आता मग तुम्ही देवावर प्रीती करता की नाही? सर्वजण करतो की नाही? चालेल, पुढे. मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे. कोण आहे? मग आता इकडे सर्वजण बोलले की मी देवावर प्रीती करतो, बोलले की नाही? मग आता पुढे काय लिहिलं आहे? असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा, मग तो कोण झाला? मग आता मी बोलतो की मी प्रभूवर प्रेम करतो, पण पुढचं करतो
जो करत नाही करतो, तुम्ही करता, आणि दुसरे करतो, बहिणीवर प्रेम करतो आता. आणि हा, करायलाच पाहिजे. परत वाचा वचन. मी देवावर मी देवावर प्रीती करतो प्रीती करतो असे म्हणून जर जर कोणी आपल्या आपल्या बंधूचा द्वेष करील बंधूचा द्वेष करील तर तो तो लबाड आहे. मग किती जण लबाड आहे ते मी नाही सांगत, हा वचन सांगते. किती जण आहेत सांगू नका हा. जर असेल तर मला सुधारणा करायला पाहिजे की नाही आता, की लबाडच व्हायचं आहे? काय करायचं आहे? लबाड व्हायचं आहे, सुधारणूक करायची आहे. पुढे. कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. काय? कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जर आपण प्रेम करत नाही, तर न पाहिलेल्या देवावर कसं करू शकतो? बरोबर की नाही पापा? देवाला कधी बघितलंय? येशूला कधी बघितलंय? डोळ्यांनी बघितलंय? येशूला स्वतः बघितलंय? अंकल तुम्ही बघितलंय? तुम्ही इमेज पण स्वतः डोळ्यांनी बघितलंय? नाही. मग पण तुम्ही बोलले की मी देवावर प्रीती करतो, आणि जर तुम्ही तुमच्या भावावरच प्रेम नसेल करीत, तर मग तुम्ही कोण झाले? म्हणजे उदाहरण दिलं हा फक्त त्यांचं. मी पण पहिला कशी होती की मी बोलायची की मी देवावर प्रेम करते, पण जी घरात बहीण आहे तिच्यावरच प्रेम न तू करत, मग मी पण कोण झाली? लबाड झाली. पण आता मला सुधारणूक करायची आहे की नाही? माझं पकडा हा, दुसऱ्यांचं नको पकडाव. मला स्वतःला सुधारणूक करायची आहे की नाही? बहिणी या मग काय असेल, मग होते असं काहीतरी. मग राग येतो. जर वचनात नसेल तर मामा काय होते? उबाला होते की नाही होत? तवा पहिला तापतो की नाही? जर चुकी झाली आता मामीस कडून, आणि जर तुम्ही वचनात नसाल तर काय झालं असतं? उबाला झाला असता की नाही? तवा तापलेला, त्याच्यावर जर काही टाकलं मग उबाला होणार की नाही? पण आता वचनात आहोत, आणि जर असं काही करायला गेलो तर लगेच आतून आवाज येतो की नाही? येतो की नाही? पवित्र आत्मा आठवण करून देतो की नाही? नको, हे चूक आहे. मग तो आवाज मला ऐकायचा आहे की नाही? हालेलुया. मग आता काय शिकले? ते जीवनात वापरावं लागेल की नाही? मग कोण येणार शेवटची प्रार्थना करायला? बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता शक्य आहे की नाही? म्हणजे तो फक्त बोलत आहे, पण हृदयात काय आहे? हृदयात काय आहे? द्वेष आहे की नाही? राग आहे की नाही इतरांविषयी? आणि प्रभू आपला पिता काय बघतो? तो बघतो की हा आज याने मस्त शर्ट घातलाय, आज मी याच्याकडे जाणार. तो आपल्याला बघतो, आपलं शरीर बघतो की आपलं हृदय बघतो? नाही, तो बघतो ना की आज हिने मस्त मेकअप केलाय, ही चांगली आहे.
आजीने मस्त साडी घातली आहे, ती चांगली आहे. काय बघतो? हृदय बघतो. मग आता त्याला माहित नाही की आपल्या हृदयात काय चाललंय? माहित आहे ना, आपल्याला पण माहित आहे, पण आपण तेच करतो. हो की नाही? मग आता सुधारणूक करायची आहे की नाही? आहे की नाही? कारण कित्येक वेळेला काय होते की जेव्हा वचन सांगते, पवित्र आत्मा सांगते आणि ते आपल्या हृदयाला झोंबते की नाही झोंबत? असं तुम्हाला मला तुमचं माहित नाही, पण मला झोंबायचं. झोंबायचं म्हणजे आता कसं बोलू? की असा तीर कसा मारतो? तीर टोचते की नाही असा वचनाचा? की त्या ठिकाणी तुम्ही चुकी करत असाल आणि जर तेच वचन घेतलं आणि पवित्र आत्म्याने त्याच वचनानुसार तुम्हाला समजावलं, पण ते आतमध्ये काय ना काय होते की नाही? कुछ ना कुछ गडबड होता है कि नहीं सिस्टर? तो मैं उस गडबड को कैसे लेती हूँ, म्हणजे जे मला झोंबलंय आता, उदाहरण हा, माझे तीर टोपलंय, हे वचन मी करत नव्हती आणि हे वचन घेतलं ब्रदरनी. तर आता मला ते वचन घेऊन सुधारणा करायची आहे, की मी विचार करणार की हा माझ्याच विषयी बोलतो आणि मला दोष भावनेत जायचं आहे. माईक द्या, माईक द्या. पहिलाच नवीन नवीन होतो ना, ते ब्रदर जे बोलायचे ना प्रवचनामध्ये ना, ते मला ऐसा राग येवायचा ना ब्रदर, व ऐसा राग की मी सगळं बोलू माझ्यावरशीनच बोलते, माझ्यावरशीनच बोलते. मी कवरा रागायचो ब्रदरला. खरी वार्ता मी सांगतोय, मी ब्रदरला जापाचू. आज मी 3.5 वर्ष त्यांच्या संगाती फिरलो, तरी मला राग येवायचा. राग येवायचा. मी रांचीला जात होतो, तरी मला राग येवायचा. एक दिवस आम्ही रांचीला गेलतो न, आईलो घरा आईलो. ते कोणचं स्टेशन बोलतात ते, स्टेशन कोणचं बोलतात ते, विटी कोणचं ते नाही, कोणचं तरी. स्टेशन गाड्या लागतात ते, विक्रोली नाही, विक्रोली नाही, ते कुर्ला. कोणचं बी असून ते स्टेशन, ते रिक्षा आहे ना, रिक्षा त्याचे पुढं जरा स्टेशन होतं, प्लॅटफॉर्म होता ना. आमची गाडी आई लागली, ते सगळी माणसं उड्या मारतान, बॅग घेऊन देवतान जातान. मी ब्रदरला बोलते चला आपण देऊ, उड्या मारू. ब्रदर बोलते धीर धर, धीर धर. अरे ब्रदर बोलू कोणचं बोलू, 2 मिनिटं होती ना आपल्याला जावाला, चला बोलू. ब्रदर सांगते नाही, ते माझा औरा पारा तापलेता ना की बोलू माणूस तरी कोण आहे. जर मी पुढचा वाजले असतो ना, ते ब्रदरला टाकेली असतं ना, माझा बॅग घेऊन घरा गेल्यात तुम्ही. मग औरा मला राग येवाचा. पण आता बहु राग माझा कमी जायला, औरा कमी जायला नाही की माझे मिसेस बी तुम्ही विचारा की मी पहिला कैसा होतो ना आता कैसा आहे ते, म्हणजे औरा मला येवाचं. पण आज पवित्र आत्म्याचं शिकलो. ब्रदरचं बहु शिकिला मला 3 वर्षामध्ये, केतकेतदा पवित्र आत्म्याचं न केतकेतदा याचं सगळं शिकिलं. पण ते डोक्यामध्ये घुसलंच नाही, म्हणजे ते सिरियसली मी घेतलंच नाही ते पहिला प्रथम ना. आता घेवायला जाते ते तेवढं होई नाही. पण एक मी आता माझी साक्ष सांगते तुम्हाला, मी औरा म्हणजे कामामध्ये उतावली ना, सगळ्यामध्ये उतावली वाजून माझी सगळी कामं नासायची सगळी. ब्रदरा जो दीर्शी केला ना, तेव्हाशी मला बहु धीरायला. ते आपले हे खोपट आपलं आहे ना बघा, हे खोपट, ते मला खोपटाचं काम करायचं होतं ना, चुलीचं काम करायचं होतं. मी माझ्या डोक्याशीन केल्यात तर ना, ते चूल ना ते खोपटाचं मी कवाच काम केल्यात तर. पण मी ते पवित्र आत्म्यावर टाकील, पवित्र आत्म्या बोलू तू बघ. मी येवाचू त्या खोपटाचा आडाखरा बघाचू रोज. मी पवित्र आत्म्याला विचारायचो, पवित्र आत्म्या एक सुलूप ऐसा आहे न, बीजा सुलूप ऐसा आहे ना, मी तिसरा सुलूप कसा देव न, सुलूप बी अवरे वरते आणगे बघायला नको. ते काय करू काय ते आयला ना टाईम मला वाटत होतं की मी जाऊ न करू, मी काय ना शांत होतो, अगदी शांत. ते एक दिवस मी सकाळी ऐसाच निजले तू ते 7:15 मला जागायले, मी उठलो. ते माझ्या मनामध्येच वाटलं की चल आज खोपटाचं काम करायचं आहे, काम करायचं आहे. ते पवित्र आत्मा मला बोलू मी काम करणार नाही, तू सांग मला बोलू.
काय करायचं ना काय. मी एक बोलू माध्यम आहे बोलू. ते मी त्या दादाला फोन मारला, गुरुबाईचे दादाला. मग त्याचा मला नंबर त्यांचा सेव्ह केलता, पण तो तुमचे ते मोठे फोन आणि ते आम्हाला ते काय जमेल नाही. तर मी कवर त्या कॉलिंगमध्ये गेलो, सगळ्यात ते गेलो, पण तो नंबर काय मला मिळेल नाही. ते 7 वाजल्या, ते पोरी होती माझी, ते मी पोरीला दाखवेल नंबर कार कसं, ते पोरीला ज्ञान काढला. मी फोन मारला लगेशान, दादा बोलू कामाला हे शिक, ते बोलले हो येते बोलते अंकल. ते मी बोलू चामुंडाचे पाशे आहे. ते त्या दादा वाटी झोपेमध्ये काय होतं काय ना तैसाच आयला, तो गाडी घेऊन आम्ही गेलो. आता आम्ही दोघंच जण आहो. पवित्र त्या बोलू काय करू मी, ते बांबू होते, दोघं जण गेलो, बांबू हल्ले टाकीले. ते त्या दादाला मी बोललो की बोलू सुलूप कैसा घेवायचा. ते ऑटोमॅटिक बांबू आमचे गेले, आम्ही खड्डे खणिले ना सुलूप मस्त दिला. नाही ते औरमाना म्हणजे तपलीक होती ना सुलूप देवाला जबरदस्त. पण मी पवित्र आत्म्या पण विचारिलं आणि ते खोपटाचं काम जाईल ना, आज मस्त ते काम जाईल. नाही ते माझे डोक्याशीन करायचं घेतल्यात तर नाही, तर ते काम नाचल्यातच. म्हणून मी धन्यवाद देतोय की मला धीर न ब्रदर बहु काही शिकिलंय. पण त्या माणसं जे मला लागते ते मी घेतं ना वापरी, तर थोरथोर जास्ती ना वापरी, जे म्हणजे आहे ते एकदम थोरथोर घेतंय. आज माझ्यापाशी धीर न सगळं आहे, ते माझं काम व्यवस्थित होते, एकदम मस्त होते. ते ते चूल बी मी कवाच तोरिल्यात, तिने माझ्या डोक्याशी कवाच केल्यात, ती पण ती शांत आहे एकदम. मी शांत आहे. जेव्हा पवित्रात मी बोलेल तेव्हा ती एक काम घेईन. म्हणून धन्यवाद देत आहे. हालेलुया, हालेलुया. मग आज काहीतरी शिकले की नाही शिकले? मग आता कोण येईल शेवटची प्रार्थना करायला? मामा. सगळ्यांनी डोळे बंद करा. धन्यवाद देते आबा पिता पवित्र आत्म्या. आज बदरांच्या द्वारे शिकलो की कलवला माणसाला कसा आला पाहिजे आणि कसा नाही. ते पहिला ते माझ्या याच्यामध्ये ते कलवला नव्हताच, पण आता माझ्या हृदयाला कोण बी व्यक्ती बघितला की असं काहीतरी हृदयातून वाटते की त्या माणसाला बघूनशी मला डोळ्यातनी आसं येते, रडू येते. आणि दुसरं म्हणजे वचनं शिकली ब्रदरांनी, कलवल्याबद्दल. आणि पवित्र आत्म्याबद्दल शिकविलं गे पवित्र आत्मा कोण आहे आणि तो आपल्याला दिला आहे पित्याकडून. आणि दुसरा कैवारी म्हणजे पहिला येशू होता आणि दुसरा पवित्र आत्मा आहे. म्हणून धन्यवाद देते. आणि ही प्रार्थना आम्ही जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन, आमेन, आमेन.